तुमच्यामध्ये पण प्रोटीनची कमतरता असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी। तुम्ही जर डीमार्टला जात असाल तर हे पाकिट नक्कीच उचलून आणा, खूप फायदेशीर आहे हे। तर मी अशीच पाव किलो अर्धा किलो अशी पाकिटं मी घेऊन येते। तर हे मी अर्धा किलोचं पाकिट घेतले। आता माझ्या घरी मेंबर्स भरपूर आहेत म्हणून मी एक छोटा वाडगा मिक्स डाळ घेतलेली आहे। यामध्ये बऱ्यापैकी पोटभर जवळजवळ 18 ते 20 डोसे सहज बनतात। तर आपण हा वाडगा दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून 2 ते 3 वेळा स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे पूर्ण पाणी निथळून रात्रभर भिजत ठेवायचे आहे। रात्रभर शक्य नसेल तर किमान 4 ते 5 तास तरी भिजत ठेवा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही बघा छान फुलून आली आहे डाळ। तर आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। आता हे डाळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी हे 2 बॅचेस मध्ये वाटून घेते आहे। ते हा पहिली बॅच आहे, त्यामध्ये आपण लागेल तितकी डाळ घेतलेली आहे। त्यामध्ये अर्धा तुकडा आल्याचा, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, मिरची आणि कोथिंबीर टाकायची। हवं असेल तर यामध्ये तुम्ही लसूणही टाकू शकता। तर ही दोन्ही बॅच मी व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे। जितकं बारीक वाटता येईल तेवढं वाटायचं आहे। आणि आता इथे आम्हाला हे बॅटर बऱ्यापैकी जाड वाटतंय, त्यामुळे मी आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी मी ऍड करणार आहे। ते थोडंसं वाटण जे होतं ते मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून यामध्ये मी पाणी मिक्स केलेला आहे। आता आपण यामध्ये डाळीचा वापर केलाय, त्यामुळे पचायला हलकी जावी म्हणून आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत यामध्ये। आणि नंतर हे पूर्ण बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि नंतर बघायचं जास्त दाटसर किंवा पातळ नसावं पीठ। मीडियम बाजूला मी भिडं ठेवलं आहे मीडियम फ्लेम वरती। आता आपल्याला एकसारखा आणि छान रंग यायला पाहिजे डोश्याला, त्यासाठी थोडंसं तेल आपल्याला भिड्यावरती असं पसरून घ्यायचं आहे आणि पाण्याचे शिंतोडे मारून आपल्याला रुमालाने पुसून घ्यायचंय। यानी रंग खूप छान आणि एकसारखा येतो आणि चारी बाजूनी डोसा छान भाजून येतो। आता थोडंसं पीठ टाकून आपल्याला डोशाचा आकार द्यायचा आहे। व्यवस्थित पसरून घ्यायचं जितकं शक्य होईल तितकं आणि आपल्याला झाकण बंद करून अर्धा मिनिट ह्याला शिजू द्यायचा आहे। छान खरपूस रंग येतो। तुम्हाला हवं असेल तर दोन्ही बाजून तुम्ही हे परतवू शकतात, पण मी एकाच बाजूने परतवलेला आहे। खूप क्रिस्पी बनतो आणि शक्यतो ताजं म्हणजे आता बनवलं आता लगेच खावा, ठेवून देऊ नका। ठेवून दिलं तर हे नरम पडतात, त्यामुळे लगेच बनवा आणि लगेच तुमच्या आवडीच्या चटणी सोबत ही सर्व करा। खूप छान आणि पौष्टिक आहे। घरी या रविवारी नक्की बनवून पहा।